तर मी आलो आहे आता लक्ष्मणकडे काय अलार्म किट लावायला B6Z आहे इकडे बघा B6Z अलार्म किट लावायचे आता 8 वायरमध्ये 2 इंडिकेटर जातील आणि एक इंडिकेटर बदलमध्ये, ठीक आहे. आणि याच्यामध्ये एक ब्लॅक आर्थिंगला जातो आणि एक मेन बॅटरीला कनेक्शन होतो, ठीक आहे. याच्यामध्ये रिमोट कंट्रोल आहे. रिमोट कंट्रोलमध्ये आपण चावीवरती रिले फिक्स करू. हे 3 वायर येतील. हे फक्त आर्थिंगला जॉईन करायचा. एक ब्लॅक, एक ग्रे आणि एक पिंक. हे 3 वायर फक्त आर्थिंगला येतील. याच्यामधला हा रेड वायर बॅटरीला मेन वायरला येतो 12 व्होल्टेजचा. त्यानंतर हा रिले घेतलोय आपण पल्सरचा. हा पल्सरचा रिले याच्यामध्ये किटमध्ये येतो एक ब्ल्यू कलरचा वायर. हा ब्ल्यू कलरचा वायर त्याच्या पल्सरचा हे रेडमध्ये कनेक्शन करू आपण. आणि हा आपला रिले आहे. रिलेमधनं एक वायर टाकू आपण ब्ल्यू कलरला कलेक्शन केलेलं आहे. आणि एक आपण कनेक्शन देतो रिलेला. एक वायर जॉईन केलेलं आहे त्याला ह्याला कनेक्शन देतो. अलार्म फिट केलेलं आपण. हे अलार्मचं सॉकेट आहे. हे आपण इथं जॉईन करत आहोत. हे बघा, हे आता बटन दाबलं की चालू होते. इथनं बंद करू पण शकतो आपण.